सचिन भाई, मैं सोच रहा हूँ कि आगे के व्लॉग्स हिंदी में डालें, सो दॅट मेरा ऑडियन्स बढ़ेगा थोडासा, है ना। नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसुरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी मी आता चाललेलो होतो मुंबई पुणे हायवेवरतून, आणि जो एक्सप्रेस हायवे तिथून आपण चाललेलो आहे। तो तिथून जात असताना आपल्याला जो सेंटरचा नाश्ता पॉईंट आहे त्याबद्दलचा असणार आहे आपला व्हिडिओ। सो तो सेंटरचा पॉईंट कोणता आहे आणि तिथे आज तुम्ही थांबल्यानंतर तुम्हाला काय काय भेटेल, सो त्या रिलेटेड हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या पॉईंटची माहिती जाणून घ्या। सो हा आतला एंट्रन्स आणि हा बघा समोरून हायवे जातोय, एक्सप्रेस हायवे, आणि त्या हायवेला लगतच तुम्हाला इथे हा पॉईंट भेटतोय, भव्य दिव्य असा पॉईंट। शेजारीच इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आपल्याला बघायला मिळतोय, इंडियन ऑइल सॉरी HPचा आहे। आणि हा तो पॉईंट, भव्य दिव्य अशी पार्किंगची पण सोय इथे, 4 व्हीलर तुमच्या लावू शकता तुम्ही। आणि हा आतला एंट्रन्स। सो चहा, समोसा, वडापाव, साऊथ इंडियन, उपमा, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत मध्ये। आणि वेल मेंटेन आहे, स्वच्छता आहे, सो नक्कीच मी रिकमेंड करेन तर इथे तुम्ही येऊ शकता आणि ह्या पॉईंटला व्हिजिट करू शकता तुम्ही। जर तुम्ही मुंबई पुणे लोणावळ्यापासून थोडंसं पुढे, असं समजा तुम्ही लोणावळ्यापासून थोडंसं पुढे मुंबई साईडला ज्यावेळेस आपण जातो तो तिथे हा तुम्हाला सेंटरला पॉईंट लागतोय। मगनलाल चिक्की, थोडासा मी तुम्हाला हायवेकडे जाऊन दाखवतो हा पॉईंट। आणि ही बघा तुम्ही सकाळची गर्दी बघा किती तुम्हाला बघायला मिळेल। तो एवढ्या 4 व्हीलर्स इथे लागलेल्या आहेत। सचिन भाई के साथ अब आज हम आए यहाँ पे, मुंबई का ट्रिप कर रहे हैं। सचिन भाई, मैं सोच रहा हूँ कि आगे के व्लॉग्स हिंदी में डालें, सो दैट मेरा ऑडियंस बढ़ेगा थोड़ा सा, है ना। तो ये देखो, हाँ सब बघा हा तो पॉइंट, आणि हा मेन मुंबई पुणे हायवे, एक्सप्रेस हायवे, आणि इकडे पुणे साईड आणि इकडे मुंबई साईड, ठीक आहे। सो इथे तुम्हाला हा पंप लागणार, इथे CNG पंप पण आहे हा, आणि याच्या एक्झॅक्टली शेजारीच जैन फूड अवेलेबल हा बोर्ड। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। 2 पॉईंट ॲक्च्युली, हा इथे एक आहे आणि पेट्रोल पंपच्या त्या साईडला पण एक आहे। तो दोन्हीपैकी कोणता पण तुम्ही येऊ शकता, बट त्यातल्या त्यात मी रिकमेंड करेल का तुम्ही इथे जर आला तर हा चांगला आहे, हा वाला। सकाळ सकाळ जरा जास्तच ट्रॅफिक असतं, कारण की नाश्त्यासाठी प्रत्येकजण इथे थांबत असतो, त्याच्यामुळे गर्दी जास्त प्रमाणात आहे। कारण की एक्सप्रेसवे म्हटल्यानंतर तुम्हाला मध्ये कुठे काही भेटत नाही, बरोबर। त्याच्यामुळे हा एक असा सेंटरचा पॉईंट आहे लोणावळ्यापासून थोडं पुढं आल्यानंतर, की तुम्हाला नाश्त्यासाठी उपयुक्त असा पॉईंट तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे गर्दी जरा जास्त असते इथे। कैसा लगा फिर सचिन भाई, कैसा लगा? टेस्ट कैसा है, टेस्ट वाइज ओके? दोनों भी अपने जूस देन समोसा एंड इडली वड़ा, राइट, डिप करके सबका क्वालिटी अच्छा है ना? व्लॉग ले सकता हूँ मैं इसका, फिर क्या डाल दूंगा मैं अभी। सचिन भाई आप आ गए आज व्लॉग पे ऑफिशियली अपने भटकंती 89 पे। अरे सचिन भाई, मुंबई, आमची मुंबई, पहली बार जा रहे हो सचिन ना?
सचिन भाई के साथ शेअर करेंगे मुंबई कंट्री। तो डोसा वगैरे आपला खाऊन झालेला आहे आणि तुम्हाला मी बाकीचा एंट्रन्स पण दाखवला। तो छान असा पॉईंट आहे, मी नक्कीच रिकमेंड करेल की ज्यावेळेस तुम्ही मुंबई पुणे इथून प्रवास करत असाल, नाश्त्यासाठी थांबत असाल तर नक्कीच या पॉईंटला तुम्ही थांबू शकता। पेट्रोल पंप ही निशाणी लक्षात राहू द्या लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर, आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला हा पॉईंट बघायला मिळेल। तो स्वच्छता आणि क्वालिटीच्या बाबतीत म्हणाल तर एकदम छान असं मेंटेन केलेलं आहे। तो नक्कीच रिकमेंड करेल, इथून ज्यावेळेस जात असाल तर ह्या पॉईंटला तुम्ही व्हिजिट करा। भेटूया अशाच एका भटकंतीच्या व्लॉगमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये। चलो।